मध्ये येऊ नका. सांगपाक आय एम हॅपी टू अनाउन्स दॅट आता जे मिटींग जाली आयता कोण बाबा जो इशू चालू आशिल्लो ते हेल्थ आमच्या चीफ मिनिस्टर स्वता हांगसर येयले, सगळ्यां कडेन चर्चा केली आणि सगळ्यांनी मेळून ठरयलां की हो स्ट्रायक ह्या हेजे मुखार चलचो ना, कारण हो स्ट्रायक सगळ्या नॅशनल लेवलाचेर इंट्रस्ट आशिल्लो, सगळे पळयताले आनी नेमकें कितें एंड जालें हाजेर सगळ्यांचे इंट्रस्ट आशिल्ले. तुमकां चीफ मिनिस्टर जे डिमांड्स जे एग्री जाले तेजे बद्दल सांगतले, पूण एक व्हडलो कॉन्ट्रोवर्शियल आशिल्लो की हेल्थ मिनिस्टर हांगा येवन माफी मागतलो काय कितें. दुसरो आर्ग्युमेंट चालू आशिल्लो की एक गव्हर्मेंट ऑफिसर कसो डिमांड करूं शकता की हेल्थ मिनिस्टर येवन हांगसर माफी मागपाची. हांव तुमकां सांगता, खंयच्याच गव्हर्मेंट ऑफिसराक माफी मागपाक खंयच्याच मिनिस्टराक आपोवपाक रायट ना. आमचें जें कितें जाता तें कम्युनिकेशन आसचें पडटा परस्पर, जशें हेल्थ मिनिस्टरान सोशल मिडियाचेर आनी हाजेर जी अपॉलॉजी दिल्या ती मान्य आसा, पूण ताजी कॉपी आमकां ऑफिशियल चॅनलांतल्यान आमकां केन्ना तरी पावतली अशी आमकां आशा आसा. आमी तें ऑलरेडी कांय सांगलां, मिनिस्टराकूय सांगलां. मागीर प्रश्न विचारलो की आपयलो तुमकां खबर आसा ताका आपोवंक शकना जाल्यार कित्याक आपयलो. लोकांक ते कळून आशिल्लें की रुद्रेशान कितें सांगलेलें तें. रुद्रेशान सांगलेलें जे जाग्यार जो इन्सल्ट जाला थंय अपॉलॉजी. रुद्रेशाक आपले अपॉलॉजी करपाक आपोवनाशिल्ले. ती अपॉलॉजी ज्या खुर्चेक जाल्ली, ज्या खुर्चेर तो मिनिस्टर बसलो जो बसूं जायनाशिल्लो आनी थंयच्यान जें कितें केलें ताजी अपॉलॉजी आशिल्ली. आनी जेन्ना स्वता गव्हर्मेंटाचो चीफ हांगसर येयला, आमी जर भितरचो रिच्युअल आशिल्लो, आयज जें कितें जालें जे मिनिस्टर अपर हँड्स घेतलो, जे मेडिकल कल्चरान युनिवर्सिटी गोवा मेडिकल कल्चर जावं जायना कारण ती ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन आसता. पूण आमी खंय तरी स्वता दोतोर एडमिनिस्ट्रेशनाच्या कारणान ही परिस्थिती जाली जी जावं जायना आशिल्ली. तेका लागून जी खुर्ची आमची इन्सल्ट जाल्ली ती खुर्ची आमी भितर हाडली आनी आमी सगळ्यांनी की CMच्या मुखार जे जालें ताणी आमी स्वता अपॉलॉजी केली की हेजो फुडें ह्या खुर्चेक जो इन्सल्ट करतो तो आमी करचो ना. आमी मुद्दम सांगता, जे रुद्रेशान त्या दिसा काम केलें हेल्थ मिनिस्टरान ताका सहज सांगलो, तरी पूण तो आपली ड्युटी जाले बगर ती खुर्ची ताणी सोडली ना. हे सगळ्यांनी हे कोणाक खबर नाशिल्लें. हो आमच्या दोतोरांचे रिस्पेक्ट आनी डिग्निटी आमी CMचे खूब उपकारी आसा, कारण ताणी स्वता येवन कारण ते स्वता एक डॉक्टर आसात आनी जे इथिक्स एथिकेट्स तांकां कोणी सांगपाची गरज ना. सो हे मुखार केन्ना जावचें ना हाचेर आमी स्वता एक युनायट जाल्या. हे नॅशनल लेवलाचेर जे कारण तेणी 72 आवर्साचो दिल्लो, आमी तांकां सगळ्यांक अपील टू एंटायर नॅशनल मिडिया. CM himself has come and briefed us our grievances and settled the issue. Thank you. CM sir for coming to Goa Medical College and clarifying our doubts, meeting our demands, and on also the perspective of Federation of All India Medical Association, I would like to thank CM sir for addressing this issue with immediate effect. An MOU has been signed by in presence of CM sir with our Dr. Rudresh sir and everybody, and we will strive together to work better. Also, I would be happy to announce that GARD and FIMA both together we announced that we are calling off any form of strike which did not start in the first place, but to clear all the confusion, there will be no strike for the betterment of people of Goa, because people of Goa should not suffer at any cost. Thank you. I'm honorable CM उपकार मानता की ताणें हांगा आयले आनी आमचे गार्डा कडेन डिस्कशन केलें, आनी आय एम थँकफूल टू दी गार्ड फॉर अंडरस्टँडींग दी सिच्युएशन, and they have called off the agitation, and also
also thankful to our faculty members that in a larger interest of Goa Medical College, they have withdrawn the agitation, and we will see that we make this institution once again a better place for every Goan in Goa Medical College. Thank you. मेडिकल कॉलेजचे गार्ड आणि त्याचे फॅकल्टी एसोसिएशन्स हाच्यामध्ये त्यांच्यानी जो स्ट्रायक करपाचो चिंतलेलो त्या संदर्भात काल हांवें ताका आफोवन घेतले. तांचे एसोसिएशन डीन गोवा मेडिकल कॉलेज MS गोवा मेडिकल कॉलेज हांच्या बरोबर डिस्कशन्स केले. तांच्यांनी म्हाज्या मुखार एक 7 डिमांड दवरले. ते 7 डिमांड जे आहा तेजे डिटेलान डिस्कशन जाल्या उपरांत ओके तांचे 7य डिमांड अशे पास केल्या. हे इन्क्लुडींग आमी जशें म्हणटा की व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड करप ना किंवा इन फ्युचर तांकां प्रोटेक्शना खातीर हांगासर नवीन PSI अपॉयंट करप आउटपोस्टाचेर आनी बाकीचे पुलीस फोर्स एडिशनल 50 पुलीस फोर्स दिवप आनी अशा आनी जो इन्सिडंट जालो त्या पद्दतीचो इन्सिडंट इन फ्युचर परत एकदा केन्ना जावचो न्ही हे तेंचो डिमांड आशिल्लो. ते इन्क्लुडींग देअर विजिलन्स कमिटी वीच इज नाव हेडेड बाय द सेक्रेटरी हेल्थ Dean of Goa Medical College, MS of Medical College, and the HOD member of that concerned department आनी कितें जालें आनी कन्सर्न प्रोटोकॉल जे आसा पळय हे त्या वेळार फॉलो केले वयतले. त्या खातीर हे सगळे कन्सिडर करून तांच्यांनी म्हज्या उतराक मान दिवन गार्ड डॉक्टर्स बाकीचे फॅकल्टी डॉक्टर्स आनी सगळे कन्सल्टंट्स हांची आतां मिटींग जावन तांच्यांनी हो स्ट्रायक कॉल ऑफ करपाचो थारायला. हांव तेंच्या खरोखरूच म्हणजे गोंयच्या जनतेच्या इंट्रस्टान आनी गोवा मेडिकल कॉलेजीच्या इंट्रस्टान तांच्यांनी हे केला. त्या बद्दल तांकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. सातत्यात गोवा मेडिकल कॉलेज ही आमची अपेक्स मेडिकल कॉलेज आसा. गोंयांतलो कितेंय इन्सिडंट जर जालो आसत जाल्यार सदोदीत लोक सगळे हांगासर येता आनी अशा पद्दतीचो स्ट्रायक जावप हो योग्य नाशिल्लो लोकांच्या इंट्रस्टान. कारण स्ट्रायक चालू उरलो आसत जाल्यार पेशंटा खातीर आनी आमच्या लोकां खातीरच योग्य नाशिल्लो. ताज्या खातीर हांवें बेगिनात बेगीन इंटरव्हीन करून ताच्यो बाकीच्यो सगळ्यो मागण्यो मान्य केल्ल्यो आसा. हांव परत एकदां म्हणजे डॉक्टरांचो समेस्त गोंयच्या जनतेच्या वतीन हांव तांच्यांनी स्ट्रायक करूंक ना हाच्या खातीर हांव तांचो कार्य आसा. रुद्रेश हांणी बी मोठ्या काळजांत बाकीचो जो इन्सिडंट जालो तो इन्सिडंट ताणें विसरून तांच्या बरोबर मेळून सातत्यात गोवा मेडिकल कॉलेजीत काम करता आनी हांव इतकेंच सांगता. आणि स्ट्रायक ते करचे ना हें तेंच्यांनी म्हाकाय प्रॉमिस केला. त्या पद्दतीन गोवा मेडिकल कॉलेजीचे फुडलें काम हे व्यवस्थित रित्या चालू उरतलें. सीएम वो नेशनल इशू जाला सेंट्रल मिनिस्ट्री कडल्यान बीन तुमकां कितें आयला? मैं इसके बारे में ब्रीफ करना चाहता हूँ. जो पूरे देश भर में से इसके ऊपर जो लोग बात कर रहे थे उन्होंने जो स्ट्राइक कॉल किया था हमारे गार्ड और बाकी फेलो जो कंसल्टेंट और बाकी डॉक्टर्स जो गोवा मेडिकल कॉलेज में काम कर रहे थे उन्होंने 48 आवर्स का जो इंटीमेशन दिया था. मैंने कल जो गार्ड डॉक्टर्स और बाकी सभी डॉक्टर्स के साथ मीटिंग की, उनके डिमांड्स मेरे सामने रखे. सातों के 7 ही डिमांड्स मैंने उनके पास किए और उनका एक भी डिमांड ऐसा नहीं रहा है कि बाकी सभी डिमांड्स, क्योंकि इस तरह का इंसिडेंस फिर से नहीं होना चाहिए. क्योंकि जो एक्चुअली जो कमिटी रहती है इट शुड बी हैंसफोर्थ हेडेड बाय द सेक्रेटरी हेल्थ, डीन MS और कंसर्न हेड ऑफ द डिपार्टमेंट वो हेड करेंगे. और इसी के ऊपर हैंसफोर्थ जो प्रोटोकॉल फॉलो होगा. इसी तरह से थर्ड इज इन फॉर द पुलिस प्रोटेक्शन पर्पज आउटपोस्ट जो हमारे यहाँ पे है वो PSI यहाँ पे डेप्यूट रहेगा. एडिशनल 50 पुलिस फोर्सेज विल बी डेप्यूटेड एट द कैजुअलिटी लेवल, एट द इमरजेंसी लेवल एंड इंक्लूडिंग द ICU NICU लेवल पे वहाँ पे डेप्यूट रहेंगे. और इन द इंटरेस्ट ऑफ द पीपल ऑफ द गोवा और गोवा मेडिकल कॉलेज इज द अपेक्स हॉस्पिटल ऑफ द गोवा मेडिकल कॉलेज. बाकी कुछ भी रहा तो बाकी सभी लोग यहाँ पे आते हैं. इसलिए मैं गोवा की जनता की तरफ से, गोवा की सरकार की तरफ से उनको बहुत डॉक्टर्स लोगों को स्ट्राइक कॉल ऑफ करने के लिए मैं धन्यवाद देता हूँ. और हैंसफोर्थ उनको ये भी कहा है क्योंकि इस तरह का इंसिडेंस फिर न हो, इसलिए खुद एज ए चीफ मिनिस्टर आई विल ऑल्सो लुक इन टू द मैटर टाइम टू टाइम. थँक्यू. बिचोली CHCन एक बोर्ड लायला. क्लियर कट फक्त व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी करपा खातीर हॉस्पिटलांत एलाव आसचें ना. हाज्या फुडें आमी पत्रकारांक अलाउड म्हणूंक ना. परत एकदा सांगलें हांवें तुमकां, नॉट मिडिया पर्सन, द फोटोग्राफी एंड व्हिडिओग्राफी विल नॉट अलाउड इन द म्हणजे इंटेरियर ऑफ द हॉस्पिटल. एक जर ते मिनिस्टर्स बीन MLAs बीन ते व्हिडिओग्राफर घेवन येता आनी मागीर ब्लेम करता. आता अलाउड म्हटल्या उपरांत आमी बंद करता म्हटल्या उपरांत बंद करता. उनको मैंने उनसे बात करने के बाद ये इशू रिजॉल्व हुआ है. एज अ चीफ मिनिस्टर पर्सनली कम इनटू द डीन ऑफिस एंड डिस्कस. इसलिए उन्होंने मेरी बात कह के इसको पूर्ण विराम दिया है.
चलो बरं